हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात. या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे इंग्रजी व्याकरणाचे अतिमहत्त्वाचे PYQ प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये. प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये विश्लेषण केलेले आहे. कोणते उत्तर बरोबर आहे तर का बरोबर, मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे, अशा पद्धतीने विश्लेषण आपण केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी बनवणार आहे. त्यामुळे बाकीच्यांपेक्षा 100 पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायची आहे. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यशाच्या पुढच्या पायरीकडे. ओके, पहा पहिला प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, रिकामी जागा भरायची. काय आहे? द कार क्रॅश्ड डॅश डॅश द डिवायडर. ओके, म्हणजे कार डिवायडरला धडकली या पद्धतीने, म्हणजे क्रॅश इनटू. ओके, हा एक सामान्य कोलोकेशन आहे जो एखाद्या वस्तूवर जोरात धडकण्याचे वर्णन करतो. त्यामुळे द कार क्रॅश्ड इनटू द डिवायडर हे वाक्य योग्य होईल. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इनटू. क्रॅश इनटू. ओके, क्रॅश इनटू हा कोलोकेशन होतोय बरोबर. आता ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर ॲट काय? क्रॅश्ड ॲट. ओके, क्रॅश्ड ॲट वापरले जात नाही कारण ॲट काय आहे? ॲट हे काय दर्शवतं? ठिकाण दर्शवतं. ठिकाण. ओके, ठिकाण दर्शवतं ॲट, पण दिशा किंवा संपर्क दर्शवत नाही, म्हणून ॲट कॅन्सल झालेला आहे. ओके, फ्रॉम म्हणजे कडून, सुरुवातीचा बिंदू आहे मित्रांनो. फ्रॉम हा सुरुवातीचा बिंदू आहे. ओके, सुरुवातीचा बिंदू. क्रॅश्ड फ्रॉम असं होणार आहे का? वाक्याला अर्थ लागतोय का? तर नाही, म्हणून फ्रॉम देखील कट आहे. आणि इनटू, क्रॅश इनटू सुरुवातीला सांगितलं योग्य पर्याय. म्हणजे काय अर्थ होतोय? धडकून आत जाणे. धडकून आत जाणे. ओके, म्हणजेच क्रॅश इनटू बरोबर. आणि अप म्हणजे काय? तर क्रॅश्ड अप असा वापर होईल का रे? अप काय आहे? दिशेसाठी वापरलं जातं. अप वरची दिशा. ओके, दिशेसाठी अप वापरतात, म्हणून अप देखील कॅन्सल आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इनटू. मित्रांनो, अशाच पद्धतीने सर्व प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जर व्हिडिओ सिरीज पाहिली तर तुमची इंग्रजी व्याकरणाचा वेगळा स्टडी तुम्हाला करायची गरज नाही. त्यामुळे इथे आपण पूर्ण आर्टिकल पासून टेन्स पासून सर्वच घेणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्हिडिओ केअरफुली पहा, जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायचे, त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार. त्यामुळे जरी आपण इथे 50 प्रश्न घेतले तर प्रत्येक 4 पर्यायाचं आपण विश्लेषण करतोय, म्हणजे 5 चोक किती झाले? 20. म्हणजे एका व्हिडिओमधून आपण 200 प्रश्न देखील कव्हर करू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक मी तुम्हाला सूचना देतो. ओके, आपण एक काल GKचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुमच्या नोंदणी व मुद्रा विभागाच्या भरतीसाठी. फुल डिटेल अनालिसिस याच पद्धतीनं तो देखील व्हिडिओ अनालिसिस केलेला आहे. त्याची लिंक इथे जे आहे आय बटन तिथे दिलेले आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. ओके, आणि त्याच स्वरूपाची PDF आपण जवळजवळ 1000 वन लाइनर क्वेश्चन्स आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या परीक्षेची काठिण्य पातळीचा काय आहे? 10वी पास. सर्व प्रश्न काय येणार आहेत? SSC लेवलचे येणार आहेत. मग तुम्हाला जास्त हार्डमध्ये जाण्याची काय गरज आहे का? तर काहीच गरज नाही. एकदम तुम्हाला विचारणार आहेत एकदम इझी वे, साधे सोपे प्रश्न, आणि त्याच प्रश्नांवर आपण 1000 वन लाइनर प्रश्नांची PDF बनवलेली आहे, ती तुम्हाला आपण देणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. ओके, आणि त्यासाठी फी आपण एकदम माफक फी ठेवलेली आहे. फक्त 49 रुपये माफक फी ठेवली आणि 49 रुपयेमध्ये मी तुम्हाला 1000 वन लाइनर PDF देणार आहेत. आणि फक्त काल एका व्हिडिओमध्ये आज जवळजवळ आपले
88 ते 89 PDF घेतलेले आहेत मित्रांनो, बाकीच्या मित्रांनी. त्यामुळे तुम्ही देखील लवकरात लवकर PDF घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, आता प्रश्न पहा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही देखील रिकामी जागा भरायचे. वेअर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईंग. ओके, आता यामध्ये काय येईल? शी येईल का? शी पहा, शी हे काय तर सब्जेक्ट प्रोनाउन आहे. ओके, सब्जेक्ट प्रोनाउन आहे सी. ओके, पण ते रिलेटिव्ह क्लॉज आहे का? रिलेटिव्ह क्लॉज मध्ये वापरायचं आहे का? तर नाही, म्हणून शी कॅन्सल. त्यानंतर वू आहे, बघूया वू जमतंय का? तर वू योग्य पर्याय आहे, कारण व्यक्तींसाठी वापरला जातो. म्हणजे काय येईल आता? वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग. जी रडत होती, म्हणून व्यक्तींसाठी हू वापरतात, म्हणून हा पर्याय अगदी योग्य आहे. त्यानंतर गरज आहे का खाली बघायची? तरी आपण बघूया. इट हे काय आहे? नॉन लिव्हिंग. ज्या नॉन लिव्हिंग वस्तू आहेत, ओके, त्यासाठी इट वापरतात, हे लक्षात ठेवा. व्यक्तींसाठी नाही वापरत, म्हणून हा पर्याय तर कट झाला. आणि चाइल्ड ही व्यक्ती आहे, मग ती नॉन लिव्हिंग आहे का? तर ती लिव्हिंग आहे. आणि विच काय आहे? तर हे कोणत्या वस्तूंसाठी वापरतात? विच कोणत्या वस्तूंसाठी वापरतात. ओके, म्हणून विच देखील कट झालं, म्हणून इथे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वू. ओके, बघा किती इझी वेने आपण सर्व पर्याय आपल्याला समजून घेतोय. त्यानंतर पुढे पाहूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट. हे देखील फिल इन द ब्लँक आहे. ओके, दे विजिटेड डॅश डॅश विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. ओके, आता इथे काय वापरायचंय? ए अँड द आहे, म्हणजे आपल्याला इथे आर्टिकल वापरायचंय. ए अँड द पैकी काय वापरू शकतो आपण? तर पहा, ॲन वापरून बघूया. तर ॲन जे पहा, जिथं स्वराने सुरू होणाऱ्या सामान्य नावांसाठी ॲन वापरतात, विशिष्ट ठिकाणासाठी ॲन वापरत नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून ॲन तर गेलेलं आहे. ओके, त्यानंतर द पहा, द विशिष्ट नावासाठी आणि म्हणजे जे एकमेव आहे या पद्धतीसाठी देखील वापरतात. आता विवेकानंद रॉक मेमोरियल इन कन्याकुमारी एकमेव आहे आणि नावासाठी आहे, म्हणून आपण काय इथे वापरू शकतो? दे विजिटेड द विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी, म्हणून द अगदी बरोबर आहे. तरी आता खाली बघूया आपण, ए वापरून बघूया. ए जमेल का? तर ए कधी वापरतात? तर सामान्य वस्तू ज्या असतात, सामान्य वस्तू त्यासाठी हे वापरलं जातं, विशिष्टसाठी नाही, म्हणून ए देखील कॅन्सल. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द विवेकानंदा मेमोरियल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचं आहे. ओके, अजर म्हणजे काय? तर स्मॅश, क्लोज, फिक्स, फ्री. तर एक आहे अजर म्हणजे काय ते पहिलं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. अजर म्हणजे काय आहे? थोडेसे उघडे मित्रांनो, अजर थोडेसे उघडे. मग याच्या विरुद्ध काय येईल? विरुद्ध अजरच्या विरुद्ध येईल पूर्णपणे बंद. बरोबर, थोडेसे उघडे म्हणजे थोडेसे, मग थोडेच्या विरुद्ध पूर्ण, आणि बंद उघडेच्या विरुद्ध बंद, पूर्णपणे बंद. मग काय असेल? स्मॅश. क्लोज आहे का? क्लोज. किती इझी वेने आपण गेलो, काय गरज आहे? असेच क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत, हे लक्षात ठेवा. अजर म्हणजे थोडेसे उघडं, याच्या विरुद्ध म्हणजे क्लोज म्हणजे पूर्णपणे बंद. आता आन्सर कळालंय आपल्याला, पण तरी तुम्हाला बाकीच्या क्वेश्चनची जे ती क्युरिओसिटी असते, बाबा स्मॅशचं काय आहे, मग ऑप्शनमध्ये का दिलंय मास्तरने. ओके, तर याचा अर्थ काय? स्मॅश. तर स्मॅश म्हणजे तुटलेले, ओके, किंवा फोडलेले. ओके, त्यानंतर फिक्स म्हणजे फिक्स डिपॉझिट केलंय मी. ओके, म्हणजे स्थिर केलंय, कायमस्वरूपी त्या पद्धतीने दुरुस्त. अरे बल्ब तुटलाय तुझा, तर हा मी त्याला फिक्स केलंय, त्याला मी बरोबर लावलाय, दुसरा बल्ब आणून लावलाय. ओके, अशा पद्धतीने आपण बोलतो. आणि फ्री तर सर्वांनाच माहिती आहे. फ्री म्हणजे काय? स्वतंत्र किंवा मुक्त, मुक्त. ओके, म्हणजेच फ्री. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून घ्या, लगेच लाईक करा. ओके, चला लाईक करून घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. चला, आता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो. कालच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा डिटेल पाहिलेले, त्यामध्ये तुमच्यासाठी प्रश्न आहे, आत्ताचे आपल्या फायनान्स मिनिस्टर कोण आहेत?
फायनान्स मिनिस्टर, जो आपण कालचा जीकेचा प्रश्न पाहिलेला आहे, व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामध्ये हा मी प्रश्न घेतलेला आहे. यावर डिटेल मी सगळ्या मिनिस्टरची लिस्टच तुम्हाला सांगितली. त्या मिनिस्टर्स, या फायनान्स मिनिस्टरमधून, फायनान्समधून आरबीआयची देखील माहिती केली. आणि आरबीआय जे नोटा छापतात, नोटा छपाई आरबीआयची, त्यापासून ते वितरण कसे करते यापर्यंत ते आपण सगळं त्यामध्ये कव्हर केलंय. मुद्रांकाविषयीचा विभाग आहे, म्हणून आरबीआय नोटा कशी छापते आणि तिचं वितरण कसं करतं या पद्धतीचे सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओत घेतले. लिंक इथे आहे कोपऱ्यामध्ये, तिथे जाऊन ते व्हिडिओ बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. आणि तुर्तास तुम्हाला आता फायनान्स मिनिस्टर सध्याचे कोण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, हे लक्षात ठेवा. ओके, आता या प्रश्नाकडे वळूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक आहे. हॅव यू एव्हर सीन डॅश डॅश रेनबो, प्रश्नार्थी आहे. ओके, हॅव यू एव्हर सीन डॅश डॅश रेनबो. आता ऑप्शनमध्ये पाहूया. वन. ओके, वन काय, वन रेनबो याचा अर्थ एखादे ठराविक एकच इंद्रधनुष्य, हे विशेष संदर्भात वापरले जाते, सर्वसामान्य प्रश्नासाठी योग्य नाही. ओके, हॅव यू एव्हर सीन वन रेनबो असं विचारेल का, नाही. ॲन रेनबो, तर स्वर ध्वनीचं सुरू होणाऱ्या शब्दांसाठी आपण सांगितलं की ॲन वापरतात. रेनबोसाठी उच्चार आहे का इथं, तर ॲन काय असतं, ॲन ॲपल असतं ना, ॲन रेनबो होईल का, नाही. म्हणून हा देखील पर्याय कट, हा देखील कट. नो वर्ड रिक्वायर्ड, ते बघूया. ए वापरून बघूया ना पहिलं, मग बाकी बघू. तर ए हे काय, अनिर्दिष्ट आहे. ओके, सिंग्युलर नाउन, हे काय, सिंग्युलर नाउन, बरोबर, यासाठी वापरलं जातं. कॉन्सोनंट ध्वनीने ए वापरतात. मग पहा, हॅव यू एव्हर सीन अ रेनबो, बरोबर होतंय. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए बरोबर बसतंय. ओके, कारण काय, तर ए वापरला जातो जेव्हा शब्दाचा उच्चार व्यंजन ध्वनीने सुरू होतो. आता आर काय व्यंजन आहे का, तर व्यंजन ध्वनीने सुरू होतोय ना. ओके, शब्दाचा उच्चार, म्हणून रेनबो हा र या ध्वनीने सुरू होतो, त्यामुळे अ रेनबो बरोबर आहे. ओके, रेनबो आर ने सुरू होतोय व्यंजन ध्वनीने, म्हणून अ रेनबो बरोबर बसलेला आहे, फिट एकदम. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्सच आहे. नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन. ओके, या वाक्यात दोन विरुद्ध गोष्टी सांगितल्यात. ओके, नवीन इज इन माय क्लास आणि इन अ डिफरंट सेक्शन. ओके, दोन वेगळ्या गोष्टी आहेत, दोन विरुद्ध गोष्टी आहेत. ओके, म्हणून त्यांना जोडण्यासाठी काय असतात, कंजंक्शन. इथे प्रश्न असा पण असतो, येऊ शकतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट कंजंक्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, इफ, बट, सो, अँड, यामध्ये कंजंक्शन कोणता आपण यूज करू शकतो, इफ करू शकतो का. इफ कधी वापरतात, जर तर साठी, जर असा अर्थ अट दर्शवतो, इथे आहे का, तसं नाहीये. बट कधी वापरतात, बट कारण इथे दोन विरुद्धार्थी जेव्हा गोष्टी असतात तिथे, मग विरुद्धार्थी सांगितलं, मग इथे बरोबर बसेल ना. नवीन इज इन माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन, बरोबर. आधीच मी तुम्हाला सांगितलं नवीन इज इन माय क्लास आणि इन अ डिफरंट सेक्शन, या वाक्यात दोन विरुद्ध गोष्टी आहेत या, म्हणून बट बरोबर बसतं. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बट. ओके, आणि त्यानंतर ऑप्शन पाहूया. सो असा अर्थ होतो, असा अर्थ म्हणजे काय, सो. ओके, मग इथं काय कारण किंवा परिणाम दर्शवतोय का, तर नाही, म्हणून सो नाही. आणि अँड काय, तर समान किंवा पूरक गोष्टी जोडण्यासाठी वापरतात, इथे विरुद्ध गोष्टी आहेत, म्हणून अँड आपण इथं वापरला नाही आणि सो नाही, म्हणून बट वापरलाय. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ पहा, अजिबात घाई करू नका. फास्ट होत असेल, मी आता हळू स्पीड करतो. ओके, चला स्पीड हळू करतो. आणि सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. सिनॉनिम म्हणजे काय, समानार्थी शब्द, बरोबर, समानार्थी शब्द. विचारणार म्हणजे विचारणारच आहेत. ओके, पहा, ट्रँक्युअल म्हणजे काय, ट्रँक्युअल म्हणजे पहिल्यांदा ते माहीत असणं गरजेचं आहे ना. शांत, स्तब्ध. ट्रँक्युअल म्हणजे गोंधळापासून दूर असलेली स्थिती. याचा योग्य समानार्थी शब्द कोणता होईल, सॉफ्ट म्हणजे काय, सॉफ्ट म्हणजे सौम्य, मृदू. कधी कधी भावना किंवा वस्तूंच्या स्वरूपासाठी देखील वापरतात. ओके, पण शांततेसाठी आहे का हे सॉफ्ट नाहीये, मग सॉफ्ट तर
संपलं. डिफिकल्ट काय आहे? हार्ड म्हणजेच कठीण. डिफिकल्ट म्हणजे कठीण आहे. ओके, मग हा देखील संपलेला आहे. हार्ड म्हणजे काय? हा देखील कठीण आहे. मग हा देखील नाहीये. मग आपला पर्याय योग्य आहे 4. करायची गरज नाही. तरी पण तुम्हाला सांगतो, काम म्हणजे काय? काम म्हणजे शांतच आहे ना. आपण म्हणतो अरे काम डाऊन म्हणजे काय? शांत, शांतीपूर्ण. गोंधळ विरहित म्हणजेच ट्रँकलचा समानार्थी शब्द. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा किती इझी वेने आपण अभ्यास करतोय मित्रांनो. प्रत्येक पर्याय आपण डिटेल पाहतोय, प्रत्येक पर्याय आपण तोडतोय. ओके, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. ओके, आता आर्टिकल सांगायचंय. आर्टिकल डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. ओके, पहा ॲन कधी सांगितलं मी तुम्हाला? ॲन वापरतात स्वरध्वनीने सुरू होणाऱ्या सामान्य व्यक्तीसाठी, सामान्य सिंग्युलर नाउनसाठी. मग ॲन ॲपल असं सांगितलं होतं तुम्हाला. इथे मून काय आहे तर विशेष आहे, युनिक. आणि युनिकसाठी मी तुम्हाला कोणतं आर्टिकल सांगितलं होतं? एकच आहे, त्रिकालबाधित अशा पद्धतीनं. तर ते कोणतं आहे? द आर्टिकल वापरतात. बरोबर, ते आहे द मून. ओके, तरी पण आपण पाहूया आता. ए आहे का? अनिर्दिष्ट सिंग्युलर नाउनसाठी, सिंग्युलर नाउनसाठी अनिर्दिष्ट सिंग्युलर नाउनसाठी असतो. पण मून आधीच ठराविक आहे, मून आधीच युनिक आहे. ओके, म्हणून इथे पण नाही येणार. नो आर्टिकल बघूया आपण. द आता वापरून बघूया, कारण मून काय आहे? एकमेव आहे. बरोबर, एकमेव आणि विशिष्ट आणि युनिक गोष्ट आहे, म्हणून द वापरायचं असतं मनच्या पुढं. मग द मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. ओके, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द बरोबर बसलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, जी GK ची PDF आहे ती एक्झाम ओरिएंटेड आहे. 10वी लेवलची आहे, SSC लेवलची PDF आहे. ओके, खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा, कारण यामध्ये जे प्रश्न आहेत 1000 वन लाइनर प्रश्न, ते सरळ तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा. आणि 49 रुपये आपल्याला तिथे फीज पे करायची. ओके, आणि ती PDF मी तुम्हाला लगेच सेंड करणार आहे. आणि ती लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर तुमच्या परीक्षेमध्ये त्यामधीलच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत हे लक्षात ठेवा. आता पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. ओके, वर्ब आता आपल्याला जोडायचा आहे. वर्ब अप्रोप्रिएट वर्ब टाकायचं आहे. ओके, रिकाम्या जागात वर्बला काय म्हणतात? वर्ब काय अर्थ माहित आहे का तुम्हाला? वर्ब म्हणजे असतंय क्रियापद. ओके, लक्षात ठेवा हे देखील. तर पहा, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश डॅश अ लॉट ऑफ वॉटर. ओके, काय केलं आपण? बिकॉज आय वॉज, इथं आहे वॉज आहे. वॉज म्हणजे काय आहे? भूतकाळ, भूतकाळ आहे. ओके, भूतकाळात काय? ड्रंक ड्रँक. ओके, मग यामध्ये आय वॉज थर्स्टी आय ड्रँक. ओके, मग पहिलंच आहे ड्रँक. ओके, पहा काय तर वाक्य बिकॉज आय वॉज थर्स्टी, या वाक्य काय? भूतकाळात आहे, म्हणून मुख्य क्रियापद ही आपल्याला भूतकाळात असावं लागतं. ओके, जे मुख्य क्रियापद आहे ते कोणतं आहे? ड्रिंक आहे. ओके, मग ड्रिंक याचा पास्ट टेन्स कोणता आहे? ड्रँक. ड्रिंकचा पास्ट आहे. ड्रँक हा ड्रिंकचा पास्ट टेन्स आहे. बरोबर, म्हणून पूर्ण वाक्य काय झालं आपलं? बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर. बरोबर, ड्रिंकचा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स हे देखील लक्षात ठेवा. पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता ड्रिंकिंग, बी ड्रिंकिंग चुकीचं आहे, कारण वॉज वेअर ड्रिंकिंग. ओके, हे लक्षात ठेवा, बी ड्रिंकिंग नाही आहे. त्यानंतर ड्रिंकिंग हे पार्टिसिपल आहे. ओके, मुख्य वर्ब मुख्य म्हणून वापरता येत नाही, पार्टिसिपल आहे. ओके, आणि हॅड ड्रँक काय? चुकीचं आहे. हॅड ड्रंक असं पास्ट परफेक्ट असतंय. पास्ट परफेक्ट हॅड ड्रँक नसतंय, तर हॅड काय असतं? ड्रंक असतंय. ते कधी असतंय? पास्ट परफेक्ट. पण इथं ड्रँक सांगितलं मी काय? सिंपल पास्ट टेन्स आहे ड्रँक, आणि ड्रंक पास्ट परफेक्ट, पूर्ण भूतकाळ. ओके, पूर्ण भूतकाळामध्ये ड्रिंक वापरतात, ड्रँक नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया.
आता पहा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब. इथे पण देखील आपल्याला क्रियापदच फिल इन द ब्लँक्स करायचं. ही आस्क्स मी टू डॅश डॅश द विंडो ॲज इट वॉज टू हॉट. ओके, आता काय म्हणायचं, ही आस्क मी टू डॅश डॅश, मी टू डॅश डॅश आहे, या डॅश डॅश नंतर नेहमी क्रियापदाचे बेस फॉर्म येतो, म्हणजेच इन्फिनिटिव्ह येतं. ओके, इन्फिनिटिव्ह वापरलं जातं मी टू डॅश डॅश नंतर, हे लक्षात ठेवा. मग उदाहरणच द्यायचं झालं तर ही टोल्ड मी टू सिट डाऊन, ही टोल्ड मी टू सिट डाऊन. ओके, त्यानंतर शी आस्क्ड मी टू हेल्प हर, ही आस्क्ड मी टू हेल्प हर. म्हणून टू नंतर काय येईल, आपल्याला काय करायचं, विंडो उघडायची ना, म्हणून टू काय, ओपन. ओके, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ओपन. ओके, इन्फिनिटिव्ह वापरायचं मग त्यात कोणतंही ओपन. ओके, म्हणून योग्य उत्तर आहे पहा, ही आस्क्ड मी टू ओपन द विंडो ॲज इट वॉज टू हॉट. ओके, मग ओपनिंग ऑप्शनमध्ये काय आहे, ओपनिंग, तर हे जिरंड आहे, पार्टिसिपल आहे. ओके, म्हणून यानंतर टू नंतर वापरणं हे चुकीचं आहे. ओके, हॅड ओपन काय आहे, तर हॅड ओपन असं पास्ट परफेक्ट बनवायला पाहिजे, पण हे वाक्य त्या काळात नाही आहे म्हणून हे नाही आहे. आणि ओपन्स, ही शी इट ओपन्स हे प्रेझेंट सिम्पलचं थर्ड पर्सनल सिंग्युलर रूप आहे. ओके, पण इथं ते बसत नाही म्हणून ओपन देखील गेलं, ओपन्स देखील गेलं, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओपन. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चूज द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड. रेसेडेज. ओके, रेसेडेजच उच्चार देखील असाच करायचा आहे, तुम्ही मला रेकेडेज तसं नाही, रेसेडेज उच्चार बरोबर उच्चार आहे, हे लक्षात ठेवा. तर रेसेडेजसाठी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड म्हणजे काय, रेसेडेज म्हणजे काय, तर मागे जाणे, कमी होणे किंवा मावळणे देखील या अर्थाने देखील आपण त्याला यूज करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला बोलायचं झालं तर पहा, पुराचं पाणी मागं सरकलं, बरोबर आपण बोलतो. कोल्हापूर जिल्ह्यात तो पंचगंगे नदी वाहिली की काय होते, पुराचं पाणी भरपूर येतं. मग जेव्हा पाऊस ओसरतो तेव्हा काय होतं, पुराचे पाणी मागे सरकते, म्हणजेच काय होते, द फ्लड वॉटर्स रेसिडेड. ओके, रेसिडेड म्हणजे पुराचे पाणी मागे सरकते होते. त्यानंतर मुली असतात, मुली काय करतात, लट मागे टाकतात, केस मागे सरकतात, म्हणजेच काय करतात, हर हेअरलाईन रेसिडेज. ओके, केस मागे सरत आहेत, बरोबर का, म्हणजे याच लक्षात राहावं यासाठी मी सांगतोय, जास्त विचार करू नका. ओके, मग म्हणून इथे काय आपल्याला वापरायचं लागेल रेसिडेजसाठी, तर या अर्थाचं काय पाहूया आपण. स्वेल्स काय आहे, स्वेल्स म्हणजे सूज येते, माहिती आहे ना, सूज येणे म्हणजे सेल्स म्हणजे वाढतो. ओके, त्यानंतर इंटेन्सिफाईज. ओके, तर तीव्र, इंटेन्सिफाईज म्हणजे तीव्र होणे. ओके, या अर्थाचा आहे तीव्र होणे. आणि डिमिनिशेस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तर कमी होणे. ओके, डिमिनिशेस पण डायमिनिशिंग देखील कमी होणं या पद्धतीने, म्हणजेच कमी होतंय, म्हणजेच ओसरतंय पुलाचं पाणी, म्हणजेच कमी होणे, म्हणजेच डिमिनिशेस, म्हणजेच काय, रेसेड्स, बरोबर. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिमिनिशेस. ओके, आणि इन्क्रीज, डिमिनिशचा उडतंय, रेसेडचा उडतंय. इन्क्रीज म्हणजे सर्वांनाच माहीत आहे वाढ होणे, हे विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, जर तुम्हाला विचारलं रेसेडचा समानार्थी काय, तर डिमिनिश, आणि रेसेडचा विरुद्धार्थी शब्द काय, तर तो आहे इन्क्रीज. ओके, बघा दोन्ही आपण समानार्थी विरुद्धार्थी पाहिलं. त्यानंतर पुढे पाहूया. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम वन्स इन अ ब्लू मून. ओके, इडियम आहे, याचा आपल्याला ॲप्रोप्रिएट मिनिंग सांगायचं आहे. नेवर, रेग्युलरली, रेअरली, फ्रिक्वेंट. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय, तर एखादी गोष्ट
अतिशय क्वचित, म्हणजे ईद का चांद आपण म्हणतो ना, ईद का चांद, तेच आहे हे. एखादी गोष्ट अतिशय क्वचितच घडते म्हणजेच काय त्याला म्हणतात, नेवर, रेग्युलरली, रेअरली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेअरली. एखादी गोष्ट क्वचितच घडते, ईद का चांद. ओके, वन्स इन अ ब्लू मून. ओके, वन्स इन अ ब्लू मून म्हणजे उदाहरण देतो, ही विजिट्स अस वन्स इन अ ब्लू मून. तो फार क्वचितच भेटतो, याचा मराठीमध्ये अर्थ. म्हणजेच योग्य उत्तर रेअरली मी तुम्हाला सांगितलं, नेवर, कधीच भेटत नाही का. नेवर म्हणजे कधीच नाही. ओके, रेअरली सारखं नाही येत. रेग्युलरली, रेग्युलरली म्हणजे नियमितपणे, नियमितपणे. रेअरली नेवरचा विरुद्धार्थी शब्द आहे, नाही. ओके, विरुद्धार्थ आहे. नेवर म्हणजे रेग्युलरली, नियमितपणे, बरोबर. आणि रेअरली म्हणजे क्वचित, बरोबर. त्यानंतर फ्रिक्वेंटली. फ्रिक्वेंटली म्हणजे काय तर अनेक वेळा. फ्रिक्वेंटली म्हणजे अनेक वेळा, सारखं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगायचं आहे. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, बरोबर. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस म्हणजेच काय तर तो असतंय फिलॉलॉजी. ओके, फिलॉलॉजी म्हणजे काय तर भाषांचा अभ्यास. स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज म्हणजे अनेक भाषांचा अभ्यास, त्यांचा उगम, विकास आणि संरचना यांचा जो अभ्यास असतो त्याला बोलतात फिलॉलॉजी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिलॉलॉजी म्हणजेच भाषाशास्त्र. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी काय आहे तर मानवशास्त्र आहे. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवशास्त्र. स्टडी ऑफ ह्युमन्स, स्टडी ऑफ ह्युमन्स अँड सोसायटीज. ओके, त्यानंतर फिजिओलॉजी. फिजिओलॉजी शरीरातील जैविक प्रक्रियांचा अभ्यास. ओके, आणि पॅथॉलॉजी रोगशास्त्र. पॅथॉलॉजी रोगांचं स्वरूप, कारणे यांचा जो अभ्यास असतो त्यालाच बोलतात पॅथॉलॉजी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. त्यानंतर आणखीन एक आहे एंटॉमॉलॉजी. एंटॉमॉलॉजी तो काय आहे कीटकांचा अभ्यास आहे. ओके, हे देखील लॉजी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम वन्स बिटन ट्वाइस शाय. ओके, वन्स बिटन ट्वाइस शाय म्हणजे काय तर एखादी गोष्ट जर एकदा वाईट अनुभव देऊन गेली तर माणूस पुढच्या वेळी तशीच गोष्ट टाळतो, बरोबर. आणि जास्त काय करतो तर काळजी घेतो, या अर्थाचा आहे वन्स बिटन ट्वाइस शाय. ओके, मग आता पहा ॲन अनप्लेझंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. हे आहे का तर वाईट अनुभवामुळे माणूस सतर्क होतो. पहा अगदी बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲन अनप्लेझंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. ओके, म्हणजे वाईट अनुभवामुळे माणूस सतर्क होतो. अगदी बरोबर आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड निगेट. निगेटचा अप्रोप्रिएट मिनिंग आपल्याला सांगायचं आहे. निगेट, ॲडमिट, ॲक्नॉलेज, कन्फर्म आणि रिजेक्ट. निगेट म्हणजे पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला. निगेट म्हणजे काय तर निगेट म्हणजे नाकारणे, फेटाळणे किंवा नाकारणे, फेटाळणे. ठीक आहे. ओके, निगेट म्हणजे. मग आता ऑप्शनमध्ये आहे का ॲडमिट. ॲडमिट म्हणजे काय तर स्वीकारणे, बरोबर. ॲडमिट कार्ड स्वीकारणे आहे. ॲक्नॉलेज म्हणजे काय तर ॲक्नॉलॉजमेंट, तुम्ही मान्य तिथे आहे बघा, तुम्ही फॉर्म भरताना ॲक्नॉलॉजमेंट तुम्हाला त्यावर आय ॲग्री करायला लागतं म्हणजे मान्य करणे. ओके, त्यानंतर कन्फर्म म्हणजे कन्फर्म करतो आपण, कॉल लागलाय, कॉल नाही लागला, ओके, निघलाय तिकडून निश्चित करणे. कन्फर्म म्हणजे एकदम निश्चिती करणे. आणि रिजेक्ट, रिजेक्ट म्हणजे काय तर फेटाळून लावणे, बरोबर. फेटाळून लावले, नाकारणे म्हणजेच रिजेक्ट, बरोबर. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे निगेटचा मिनिंग काय तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रिजेक्ट. त्याचं प्रपोजल रिजेक्ट, आपण जातो प्रपोज कराय तिकडून नकार येतो म्हणजेच रिजेक्ट, बरोबर.
त्यानंतर पुढे पाहूया, वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगायचंय. पहा, अशोक इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स, ही लव्ज मॅनकाइंड. याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन, ही लव्ज मॅनकाइंड. ओके, लव्ज मॅनकाइंड. लव्ज मॅनकाइंड काय होऊ शकतं? मॅनकाइंड लव्ज म्हणजे काय तर मानव जाती. मॅनकाइंड लव्ज, मानव जातीवर प्रेम करणारा. बरोबर, मानव जातीवर जो प्रेम करत असतो असा अर्थ आहे. ही लव्ज मॅनकाइंड. बरोबर, मग तो कोण असतो ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, अरे यार इथे काय ॲडमिट ऑप्शन्स नाही आले, तर ऑप्शन्स मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट जो असतो त्याला म्हणतात ही लव्ज मॅनकाइंड. ओके, फिलॅन्थ्रॉपिस्ट नीट लिहितो. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे मानव जातीवर प्रेम करणारा आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा व्यक्ती. ओके, हा ग्रीक शब्द भाषेतील जो फिलो आहे, ग्रीकमधील फिलो तो प्रेम, आणि जो अँथ्रोस आहे, अँथ्रोपोस म्हणजेच मानव, म्हणजेच मानव जातीवर प्रेम करणारा. बरोबर, या शब्दापासून फिलॅन्थ्रॉपिस्ट बनलेले. उदाहरण द्यायचं झालं तर मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर दान करणाऱ्या व्यक्तीस फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणतात. बरोबर, त्यानंतर आणखीन एक आहे पहा, मी सांगतो, ऑप्टोमेट्रिस्ट. ओके, तर नेत्र रोग तज्ञ असतात. ऑप्टोमेट्रिस्ट. ओके, त्यानंतर सिस्मोग्राफ म्हणजे काय असतंय? सिस्मोग्राफ म्हणजे भूकंप लहरी मोजण्याचं यंत्र. बरोबर, भूकंप लहरी मोजण्याचं यंत्र म्हणजे सिस्मोग्राफ. मग सिस्मोलॉजिस्ट म्हणजे काय? तर भूकंपाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक म्हणजे सिस्मोलॉजिस्ट. आणि एक असतंय अँथ्रोपोलॉजिस्ट. अँथ्रोपोलॉजिस्ट काय तर मानव जातीचा सांस्कृतिक, सामाजिक आणि जैविक अभ्यास करणारा असतो अँथ्रोपोलॉजिस्ट. आणि फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, तर मानव जातीवर जो प्रेम करतो त्याला म्हणतात फिलॅन्थ्रॉपिस्ट. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 100% आन्सर करायचे, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आणि मित्रांनो आणखीन एक वेळा तुम्हाला मी आठवण करून देतो. ओके, आपली जी 1000 प्रश्नांची जी PDF आहे वन लाइनर स्वरूपाची, ती तुम्ही 100% घ्यायला हवी. त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे, परीक्षेमध्ये तुमचा स्कोर जास्त येणार आहे. त्यामुळे 100 पावले नेहमी तुम्ही पुढे असणार आहे. त्यामुळे लगेच 98 23 93 18 27 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. आणि 49 एकदम माफिक फीस तुमच्यासाठी ठेवली, 49 रुपीज पे करा आणि ती PDF मागवून घ्या, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आता पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, दे विजिटेड डॅश डॅश विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे, डिटेल ॲनालिसिस केलेले. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस. जस्ट पाहिलेला आहे. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस जस्ट पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. कमेंट करायचीच आहे मित्रांनो, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे मराठी इंग्रजी व्याकरणाचे, इंग्लिश ग्रामरचे अति महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत. आणि तेही आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या भरतीसाठी फायदा होणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत, IBPSचे PYQ आपण घेतलेले. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.